छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी, छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी, रान पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी, रान पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी. कणसात डोलते तुझे देखणे रूप, विठ्ठला तुझे देखणे रूप, निळ सावळ धुक भोवती, निळ सावळ धुक भोवती, कुणी फिरविला धूप, कुणी फिर विठू तुझ्या चरणी रे, विठू तुझ्या चरणी. छुन्नुक 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 टाळ वाजवी पाटामधलं पाणी, छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी, रान पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी, रान पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. माती मधला अबीर बुक्का रोज लावितो फाळी, विठ्ठला रोज लावितो फाळी, तुझं नाव मी घेता देवा, तुझं नाव मी घेता देवा, पान वाजवी टाळी, पान वाजवी टाळी, विठ्ठल अवघा झाला मळा, विठ्ठल अवघा झाला मळा, ओठी अभंगवाणी रे, ओठी अभंगवाणी. छुन्नुक 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 टाळ वाजवी पाटामधलं पाणी, छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी, रान पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी, रान पाखरा संग गातो तुझी विठ्ठला गाणी. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. राम 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 राम. पांडुरंग पांडुरंग. पांडुरंग नाही जगण्या. तुम्ही कोण म्हणायचे? आम्ही पंढरीचं वारकरी. जय हरी विठ्ठला पांडुरंगा माझ्या बाबा हो. सोपाना सांगल्याचं शेत. येस 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 त्यांचं शेत. मी त्यांचा पोरगा. जगण्या माझं नाव. तुम्ही त्यांचा पोरगा होय? वय बरं झालं तुम्ही भेटलात ते. काका काय काय झालं? अहो आम्ही पंढरीला चाललो होतो. आमच्या संगत एक म्हातारी बी हाया. अरे पर तिला वाटत झीट आले नि पडली नव. अरे 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 लय वाईट झालं. अरे बरी आहे ना तब्येत आजीबाईची? अहो कसली बरी आहे ना काय. जवळपास पाणी मिळेल आणि आसरा गावना. एक वाटसरू म्हणाला अहो इथंच जवळ सोपाना सांगल्याचं शेत आहे तिथं जावा. अहो म्हणून आलो. त्या निमित्तानं तरी तुमच्यासारख्या संतांचे पाय आमच्या शेताला लागले. पांडुरंग पांडुरंग. वय वय पांडुरंग. बरं म्हातारीला आण्या नव. एका विचारणं झालं तुमचं. पर तुम्ही धरायला आला तर म्हातारीला ना यायलाच पाहिजे. माणूस की म्हणून काम करायलाच पाहिजे. समजा उद्या तुम्ही फटशिरी मिळाला हे नाही का तुम्हाला मदत करणार? करायला पाहिजे. माणसानं माणूस की नेहमी दाखवायला पाहिजे. केव्हाही कोणत्याही काळात माणसानं दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हे केव्हाही श्रेष्ठ असतंय. गंधाट म्हणायचे एखाद्या दरोडेखोरानं धरलं तर पत्त्या सुद्धा लागायचं नाही. तुम्ही सांभाळून राहा दरोडेखोरापासून. दरोडेखोर लय वाईट असतात. तुम्ही वारकरी पंथाचे म्हणून तुम्हाला सांगितलं. नंतर मग सांगितलं नाही असं तुम्ही म्हणायला नको. तुमची म्हातारी कुठे? अरे जायला इथे तर नुसतंच घोडं दिसतंय.
ते घोडं पण म्हातारा आहे काय झालं मला कशा पाय धरलंय काय झालं काट्यानं मी सांगतोय तसं कर का हुकूम आहे आम्हाला तुला धरून आणायचा म्हणजे तुम्ही मला इथं आणून फसवलात थोडा ए बघितलंस का काय ए जास्त बडबड करशील तर फुक्कट जीवाला मुकशील पहिल्यांदा हे बाजूला करा आयला म्हणजे वारकरी खोटे आहेत म्हणायचे आता कळलं ना अरे 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 उगाच मागाशी मी तुमच्या पाया पडलो माझा नमस्कार माझा मला परत करा आयला देवाला म्हणून नमस्कार केला आणि भूतानला पोचला ए आवाज नाही पाहिजे कोण आवाज करतोय मुक्काट्यानं घोड्यावर बसायचं घोड्यावर माझ्या आयुष्यात मी कधी गाड्यावर पण नाही बसलो आता घोड्यावर बसलो तर मग मी पडणार नाही काय खाली ठीक आहे इंग्र्या तू बस त्याच्या संघात पण घोड्यावरून नेताय कुठे मला तुम्ही पण ए ते सांगायचा हुकूम नाही मला चल घोड्याचं वांदे करताय आता घोड्यावर बसायला पाहिजे कशाला उगाच अरे उचलून टाक त्याला फार घसरायला होतं घोड्यावर पण जर मला वाटत कोणी विचारलं की तुम्ही घोड्यावर बसून कुठं चालला तर मग काय सांगणार पंढरीला चाललंय म्हणून सांगायचं इकडे तिकडे करशील तर फिंगऱ्या बकऱ्या चिऱ्या सगळं चिरून टाकल तुला काय बोलत नाही बाबा बस काय बोलत नाही तुम्हाला घोड्यावर बसायचं चाकू सांभाळून बसा विनाकारण लागायचं कुठंतरी एकतर मी घाबरलोय त्यात तुम्ही घोड्यावर बसवलंय कुठं पोहोचवायचं तिकडे जिथे पण पोहोचवा म्हणजे झालं तू ये मी याला घेऊन जातो विठ्ठल रखुमाई तुझं ये बिलेले भजन करी भजन करीत तुझे नाम घेता वाकडं होतोय अरे नाही पडत तू चल 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 बाबा अरे अरे ए राजा घोड्याला बी तुझं गुण लागलेलं दिसते अरे कोण मैपत आहे कुठे निघाला ए पंढरपूरला खायला कमालच आहे पंढरपूरला आणि घोड्यावर नव्हे रे हा वय घोड्यावर नाही काय आहे खरं म्हणजे हत्तीवरनं जाणार होतो पण ऐन टायमाला हत्ती नाही भेटला ना म्हणून मग घोड्यावर आहे का ना आणि एकलाच निघालाच होय रे एकला कशानं हे की बरोबर याने कोण म्हणायचं रे जगण्या ए मामाचा साडू साडू मामा चाकू मामा चाकू साडू साडू हा. कुणाचा रे तुझा आता कमाल करताय महिपाताच्या मला अजून साडू झालाय काय ए मामाचा साडू मामाचा साडू आणि नाना कुठं रे तुझा नाना तुम्ही एक काम करा नानाला सांगा की मोहरा गेलो पंढरपूरला तू माग नाही आणि तू कशा म्हणून जायला निघालास रे मी सांग काहीतरी नाही अर्जंट काम ते माझं अर्जंट काम आहे पांडुरंगाकडे म्हणजे तो पांडुरंग कासार हो मधल्या आडीतला काय बरोबर आहे का नाही समजा ठीक आहे ना चाकू सोडला तर समजा ठीक आहे येतो तुम्ही जाताय चला तुम्ही जाऊ नका तुम्ही जाऊ नका काय कसं काय वाटवलं नाटक अरे तुझ्या नाटक करतोय चल तंबाखू अरे नीट बस त्याने काय नीट बस आयला नीट बसायला तर हाड नीट राहावी लागतात हाडांचा झालाय फार खुळखुळा खडा वाचतोय मला ऐकायला येतोय सांगतो तोंड वरकून जायला अरे मला पण तकलीफ होती ना काय मी करून घ्यायला सांगितली तुझी तूच करतोय बरं ते मला सोडून जा तुझ्या वाट्यानं 3 तास बघतोय सारखं घोडं पळवतोय यायला कुठं जाणार म्हटलं तर चाकू दाखवतो वैता गेला मला तुझ्या यायला नाही बाबा आता जवळ आलाय मग मला माहिती आहे दऱ्या खोऱ्यातून फिरवून मला मारून टाकल्याचा तुझा विचार आहे पहिलं भिंगऱ्या तुला मी शेवटचं सांगून ठेवतो तुला जर मारायचं असेल तर हिथं मार तिथं नको दगदग तरी वाचल तुझी आणि माझी पण घोडं पण लय हातरंग एका जागेला उभंच राहत नाही अरे तुला सांभाळण्याचा हुकूम आहे सरदारांचा हे बघ मी तुझा हुकूम पण जाणत नाही तुझा सरदार पण जाणत नाही मला कुठं घेऊन जायचं तिकडे नीटपणे घेऊन चाल आणि घोडा बेतारच आलो मला खालून सारखं जाणवतोय आता सरदारकडे मी तक्रार केली नाही की तू लय तकलीफ दिलीस मला म्हणून हे बघ तुला सांभाळून नेतो पण रडू नको बरं का बाबा कोण रडतो एक वेळ रडला तर घोडाच रडत तुला सांभाळून नेतो काय काळजी करू बरं केलं चल राणी राणी चल घोडच वाकड याने कोण म्हणायची अरे घोडं पळते का बाई पळते म्हणायची कमाल आहे
नाहीतर तू रडत राव गोड्यावर. बोलायचं काम नाही. हं? अजून घोड्यावर बसलोय जागच्या जागी. हा बाबा मी सांभाळून बसवल्या म्हणून बसलाय. अरे दादा काय सांगतो उगाच? शाबास राणी. हे घे औषधाचा पाला आणि त्याचा काढा करून ठेव. रे सकाळ मंजुळा रानात गेली अजून आली नाही रे. येईल सरदार. पुरी किती उशीर गए. जरा पाहिजे ती औषधाचं झाड मिळालं नाही म्हणून येळ लागला. कुणाला तरी संग न्यायचं. वा तुम्हीच सांगितलं ना वा की वाघिणीसारखं वाघ म्हणून. वाघीनच काय येळ आली तर सरदाराच्या सिंहासनावर बसायला पाहिजे. तू जा ती औषधं घेऊन ये. बाबा बाबा केवढ्या मोठ्या गोळ्यात आणून सोडलं रे मला पांडुरंगा इटला. ए पांडुरंगाच्या उतर खाली उतर खाली उतरव ना कोण? घोड्यावर बसून तर मला विचारलं होतं काय? गुरु भेटला. हा, मग? उतरव खाली आधी. आईला शिव खाल्लास माझा. तू काय कमी जीव काढला काय मला येताना? याला कंबरड गेलं कामात ना माझं. घोड्यानं जीव खाल्ला ती खाल्ला तो बी खाल्ला. काम फत्ते जगण्याला घेऊन आलो. बस रे माझ्या वाघराव. ए एवढी मोठी गुहा आहे रे. ए आता पातूर पुरींना पळवून नेल्या तर मी ऐकलं होतं. माझ्यासारख्या वारकऱ्याला कशाला रे पळवून आणलं इथं? हा ए एवढ्या मोठ्या गुहेत तुम्ही राहताय म्हणजे तुम्ही दरोडेखोर तर नाहीसा ना वा? कुठं नाव आलं? तान्या दरोडेखोराची टोळी. ए गाडीवाला कोण म्हणायचं यो? एक आमचं सरदार. बर 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 यो सरदार आहे होय तुमचा? याच्या सांगण्यावरून तुम्ही मला पळून आणलं हो इथं. ही कोण घोडेवाली? घोड्यावर बसली होती ना मगाशी? तू यांची लेक का भाची? वय मी सरदार आहे माझी लेख आहे. आज होय छान आहे चांगला आहे छान आहे. पण मला कशाला पळून आणलं इथं? माझ्याजवळ पैसा न सोनं. ए पण तुम्ही समजे दरोडेखोर इथं राहताय पोलिसांना जाऊन सांगितलंच पाहिजे मला एक डाव. इथं जवळपास कुठं पोलीसचं गेट आहे काय? आता जाऊन सांगून येतो. गेट बडबड करू नकोस. तू सारखा माझ्या मागं का रे? मला काय समजत नाही. हे बघ मला मध्ये मध्ये आलेलं कुणी आवडत तर वय बाजूला. जगण्या फक्त माझ्या आई बापांना आणि माझ्या दोस्तांनाच मला जगण्या म्हणायचा हक्क आहे. तर मग तुम्हाला जगन्नाथ राव म्हटलं तर चालेल का? चालेल. जगन्नाथराव तुम्ही आम्हाला ओळखलेलं दिसत नाही. तू अमिताभ बच्चन का धर्मेंद्र? तुझा माझा संबंध काय आहे? दरोडेखोराच्या ओळखी ठेवत नसतो आपण कधी. नीट न्याळून बघा. बघितला दाढी वाढली आहे तुझी, मिशी पण वाढली. लय दिवसात केलेली दिसत नाही. काय आजारी आहे काय? काय बरं नाही काय? अरे जगण्या गाडवा मी चुलता तुझा तान्या काका. हा चुलता तान्या. चुलता तान्या काका तू? अरे 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 कुठली का ओळख? तू भेटला नसता तर लय बरं झालं असतं रे. म्हणजे अरे तुझा लौकिक केवढा पसरलेला. कुणी म्हणाला तू साधू बाबा म्हणून देवाचं काम करतोय, कुणी म्हणाला तू मिलिटरी जाऊन देशाचं काम करतोय, आणि तू दरोडी खूर झाला. हे अरे तान्या काका तू कुळाला बट्टा लावला रे. घराण्याचं नाव बुडीवलं. माझ्या आज्यानं मरताना देवाचं नाव नाही घेतलं, तुझं नाव घेतलं आणि तू दरोडी खूर झाला. जगण्या कुणा पुढे बोलतोस? तान्या दरोडेखोर म्हणतात मला. मी तरी कुठे तुम्हाला सज्जन म्हणले? मला अगोदर हे सांगा, मला कशाला बोलवलं इथं? अरे माझं काम आहे तुझ्याकडं. मग तुझं काम होतं तर तू यायचं माझ्याकडं. मला कशाला बोलावलं उगा तिथं? मला परत पोहोचव. माझी शेतातली कामं पण खोळंबली. नाही माहित नाही मी इथं आलो ते. आईला काय वाटलं? तिला वाटलं असेल तुझ्याप्रमाणे मी पण पळून गेलो का काय? तुला इथून जाता येणार नाही. म्हणजे तुला इथंच राहावं लागेल. आणि इथं राहून करणार काय? मी माशा मारणार काय? अरे दरोडा घालायचं संपत्ती मिळवायची. अरे त्याला अरे आपण आपलं घरानं माळ करायचं, दरोडं घालणाऱ्याचं नव.
उगाच भलत्या फंदात पाडू नको मला. अरे 20 वर्ष दरोडा घालून मी संपत्ती गोळा केली ती आपल्या घरात राहावी म्हणून मी तुला इकडे आण. तुला मी आपल्या संपत्तीचा वारस करणार. जगण्या आपल्या घरात श्रीमंत करायचं. ए मार करायचं घरानं पैशाने कधी श्रीमंत होत नसते. ते माणुसकी आणि भक्तीने मोठं होतोय. हे बघ काका तुझा आणि माझा नाही जमायचं. हा जगण्या आम्हाला जो विरोध करतो त्याचं काय होतंय लोकांना विचार. त्या मंजुळेला विचार. मला कोणाला विचारायचं नाही. मी तर राहणार नाही. दलिंदर माळकरी चालव. बस काय कुठे ठेवून जायला. चल रे. चले माळकऱ्याचा रुबाब करतोय. चल. हा?